हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय 8 परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील श्लोक क्रमांक 3 आणि 4 समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या श्लोकामध्ये आपल्याला नित्य भागवत श्रवणाने हृदयात भगवंताचं प्राकट्य कसं होतं आणि मृत्यू समयी आपल्या तोंडातून ज्या वेळेला भगवंताचं नाव निघतं, तर त्यावेळी आपला मृत्यू समयाचा जो परम यश आहे, आपल्या जीवनाचं जे सार्थक होतं म्हणजेच परमेश प्राप्त होतं आपल्याला, त्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. चला आपण सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नारायण नमस्कृत्य नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततो जयम् उदीरयेत्. जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं भागवत नित्यं सेवया भगवती भगवती उत्तम श्लोके उत्तमश्लोके भक्तिः भवति भवति नैष्टिकी. नैष्टिकी। हरे कृष्ण. हरे कृष्ण। श्लोक क्रमांक 3 आणि 4. कथयस्व महाभाग कथयस्व महाभाग यथा अहम अखिल आत्मनि यथा अहम अखिलात्मनि कृष्णे निवेश निसंगम कृष्णे निवेशनि संगम मनः त्यक्षे कलेवरम् मनः त्यक्षे कलेवरम् शृण्वतः श्रद्धया नित्यम् शृण्वतः श्रद्धया नित्यम् गृणतः च स्वचेष्टितम् गृणतः च स्वचेष्टितम् कालेन नति दीर्घेन कालेन न दीर्घेण भगवान् विशते हृदि. भगवान् विशते हृदि। कथयस्व महाभाग यथा अहम् अखिल आत्मनि कृष्णे निवेशनित संगम मन त्यक्षे कलेवरम शृण्वतः श्रद्धया नित्यम गुणतः च स्वचेष्टितम कालेन नाति दीर्घेन भगवान विशते हृदि. भाषांतर. हे महाभाग्यवान शुभदेव गोस्वामी, कृपया भागवताचे कथन सुरूच ठेवावे, जेणेकरून मी आपले मन परमात्मा भगवान श्री कृष्णावर स्थिर करू शकेन आणि भौतिक गुणातून पूर्णपणे मुक्त होऊन हे शरीर त्यागू शकेन. जे लोक भागवताचे नित्य श्रवण करतात आणि त्याचा अतिशय गंभीरतापूर्वक स्वीकार करतात, त्यांच्या हृदयात थोड्याच काळात भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात. हरे. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 8 श्लोक क्रमांक 3 आणि 4 समजून घेत आहोत. या श्लोकामध्ये आपण मागच्या श्लोकात ऐकलं होतं की परीक्षित महाराज म्हणतात आहे की तुम्ही मला जे अद्भुत कथा आहेत भगवंताच्या त्या मला सविस्तर ऐकायच्या आहे आणि त्या सर्व
ग्रहातील लोकांसाठी कशा शुभमंगल आहेत ते मला ऐकून घ्यायचंय. तर कृपा करून ते मला तुम्ही सुरूच ठेवा ते कथन भागवत कथाचं, जेणेकरून मी माझं पूर्ण मन पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर केंद्रित करू शकेल आणि त्यामुळे पूर्णपणे भौतिकतेतून मी मुक्त होऊ शकेल. तर पुढच्या श्लोकात ते म्हणतात की जे लोक भागवताचे नित्य नियमाने श्रवण करतात आणि गंभीरपूर्वक त्याचा स्वीकार करतात, आपल्या आचरणात आणतात, आपल्या अंतःकरणात त्याचा स्वीकार करतात, त्यांच्या हृदयात थोड्याच वेळात काय होतं, भगवंत प्रकट होतात. भगवंत प्रकट होतात आणि त्यांना मग त्यापासून माहित होतं की भौतिक जे भोंदू लोक आहे त्यांच्यापासून आपण भागवत ऐकण्यापाहिजे, कारण सप्ताह सगळीकडे होतो. तर ते केवळ 6 दिवस नाही ऐकायचं आपल्याला, तर आपल्याला रोज ऐकायचं, नित्य नियमाने ऐकायचं. आणि ते कसं ऐकायचं आहे, श्रद्धेने ऐकायचं आणि प्रयासाने ऐकायचं आहे. ज्या वेळेला आपण आपल्या प्रयत्नाने नित्य नेमाने ऐकू तेव्हा त्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो आणि आपल्याला मग गांभीर्याने प्रयत्नपूर्वक भागवत श्रवण केल्यामुळे आपल्या जीवनाचं जे साफल्य आहे, कृष्ण प्रेम प्राप्ती, ते होऊ शकतं. प्रभूजी आपल्याला पुन्हा सुंदर सोप्या भाषेत समजून सांगतील. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ही चर्चा आहे मृत्यू समयी परम यशाची, आणि त्याचा स्रोत काय आहे, तर नित्य भागवत श्रवण, ज्याचा परिणाम होईल हृदयात भगवंतांच्या प्राकट्याचा. तर इथे सर्वप्रथम आपल्याला भगवंतांच्या नित्य स्मरणाने मृत्यू समयी कसं परम यश येतं हे समजायचा प्रयत्न आपल्याला करायला मिळतोय. शुकदेव परीक्षित महाराजांची जी अद्भुत मानसिक अवस्था आहे आणि त्यांची आध्यात्मिक आकांक्षा जी आपल्याला ह्या श्लोकात पाहायला मिळते. आपण जर तात्पर्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की नित्य श्रवण केल्याने थेट भगवंतांची संगती मिळते. भगवंत सूर्याप्रमाणे आहेत आणि भौतिक कलुष हे अंधकार आहे. सूर्य जसा अंधकार नाहीसा करतो तसंच भगवंतांचं स्मरण संसार बंधन नाहीसा करतो. मृत्यू समयी नारायण स्मरण हीच सर्वनाची सर्वोच्च सिद्धी आहे. महाराज परीक्षितांना हे रहस्य समजलं. भागवत श्रवणाने अखंड स्मरण करून त्याग करण्याचा त्यांनी निश्चय केला. आणि जसं माताजी बोलल्या, तथाकथित साप्ताहिक भागवत आणि परीक्षित महाराजांचे श्रवण त्यात खूप फरक आहे. फक्त आत्मसाक्षात्कारी गुरूंकडून श्रवण केल्याने शुद्धता मिळते. तर महाराज परीक्षितांची ही स्थिती समजून घ्या. त्यांना खात्री होती की 7 दिवसांनी तक्षक सर्पदंशाने त्यांचा देह सोडावा लागेल. साधारण माणूस अशा वेळी घाबरतो, कुटुंब, धन, वैद्यांकडे धाव घेतो, वकिलांकडे पळतो. परंतु परीक्षित महाराजांनी सर्व काही सोडले आणि म्हणाले, हे शुकदेव गोस्वामी, कृपा करून भागवत सांगत राहा, जेणेकरून माझे मन कृष्णामध्ये स्थिर राहील. निसंगम हा शब्द खूप महत्वपूर्ण आहे. जेव्हा आपण भगवानांशी जोडले जातो तेव्हा भौतिक गुण आपोआप नाहीसे होतात. भगवंत सूर्यासारखे आहेत. सूर्य गवला की अहिंसा अंधकार जातो. श्रीकृष्ण भौतिक कलुषाच्या अंधकाराला मिटवतो. आपण जर सतत नाम, रूप, गुण, लीला हे ऐकत राहिलो तर भौतिक आसक्ती आपोआपच नष्ट होते आणि मग आपल्याला मृत्यू समय सर्वात मोठे यश प्राप्त होते. परीक्षित महाराजांना माहिती होतं की देह नश्वर आहे. प्रश्न हा आहे की मृत्यू समय चेतना कशी असावी. घाबरून चिंतेत राहून देह सोडायचा नाही. भक्तासाठी मृत्यू हा भीतीचा विषय नाही, ते केवळ एक दार आहे ज्याच्या पलीकडे नवीन प्रवास सुरू होतो. भक्त आपला देह भगवानाच्या चरणी अर्पण करून सोडतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शास्त्र सांगतात, अंते नारायण स्मृती. जर मृत्यू समयी नारायण स्मरण झाले तर जीवन सफल. हे आकस्मिक प्रयत्नाने होत नाही, त्यासाठी सतत साधनेची आवश्यकता आहे. जसं विद्यार्थी रोज अभ्यास करतो म्हणून परीक्षेत सहज लिहितो, तसंच रोज कृष्ण कथा ऐकणारा मृत्यू समयी सहज कृष्ण स्मरण करतो.
परीक्षित महाराज इच्छित होते की त्यांचे मन पूर्णपणे कृष्णामध्ये गुंतावे आणि त्या अवस्थेतच ते देह त्याग करावे, आणि हेच जीवनाचं सर्वोच्च यश आहे. कारण श्रवण म्हणजेच संगती, भागवत श्रवण म्हणजे थेट भगवंतांशी संपर्क. जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा संसार बंधन नाहीसे होत जाते. परंतु खोट्या श्रवणापासून सावधता आवश्यक आहे. आजकाल सर्वत्र भागवत सप्ताह होतात. लोक दिखावा, दान संग्रह, मानासाठी कथा करतात. त्यातून भौतिक फळे मिळू शकतात, धन, प्रतिष्ठा, पुण्य, पण मुक्ती किंवा कृष्ण प्रेम मिळत नाही. परीक्षित महाराजांचे श्रवण वेगळे होते, कारण की त्यांनी राज्य, कुटुंब सर्व काही सोडले, भगवंतांच्या स्मरणासाठीच भागवत ऐकले, आणि हेच खरे श्रवण आहे. परीक्षित महाराजांचा संकल्प पहा. त्यांना देहाशी आसक्ती तोडायची होती, म्हणून त्यांनी प्रार्थना केली, माझे मन निष्काम होऊन कृष्णामध्ये स्थिर व्हावे आणि त्या अवस्थेत मी देहत्याग करू शकेन. त्याच्यासाठी भागवत श्रवण हवंय, आणि हे खरंच आत्मसाक्षात्काराचे साधन आहे. भौतिक लाभ नको, एकमेव इच्छा कृष्णाची अखंड संगती. म्हणून आपल्यालाही भागवत आत्मसाक्षात्कारी संतांकडून, प्रवक्त्याकडून ऐकले पाहिजे, व्यावसायिकांकडून नाही. आयुष्यभर भागवत श्रवण केल्याने भगवंतांची संगती मिळते आणि संसार बंद सुटून जाते. तर धडा काय? तर निरंतर श्रवण, रोज भागवत व भगवद्गीता वाचते, योग्य गुरूंकडून श्रवण, फक्त आत्मसाक्षात्कारी परंपरेचंच श्रवण हवं. मृत्यूची तयारी, कारण की मृत्यू नक्की आहे, म्हणून आजपासून स्मरणाची सवय लावा. श्रवण हेच जीवनाचे केंद्र बनवा. कुटुंब, काम, समाज चालतीलच, पण जीवनाचा केंद्र बिंदू भगवंतांची कथा असावी. जीवनाचे ध्येय धन, पद किंवा मान नाही, खरं ध्येय असं की अखेरच्या क्षणापर्यंत भगवंतांच्या स्मरणात राहणे आणि शुद्ध चेतनेने देह त्याग करणे. मृत्यू समयी खरी यशस्वीता तेव्हाच मिळते जेव्हा मन पूर्णपणे कृष्णामध्ये स्थिर असतं, आणि ही अवस्था नित्य भागवत श्रवण कीर्तनानेच मिळते. महाराज परीक्षित दाखवतात की अखेरच्या क्षणातही कसं आपल्याला भगवत नाम कथा यात लीन राहून सर्वोच्च सिद्धी मिळू शकते. आणि म्हणूनच नित्य भागवत श्रवणाने हृदयात भगवंत प्रकट होतात. जसं इथे श्लोकामध्ये म्हटलंय की जो व्यक्ती नित्यप्रणे गंभीरतेने भागवत ऐकतो त्याच्या हृदयात भगवान श्रीकृष्ण लवकरच प्रकट होतात. सतत भागवत श्रवण आणि मनाने, मन भावनेमध्ये स्थिर होऊन जसं श्रवण आपण करतो तरच योग्य. खरं दर्शन हे श्रवणानेच होते, दिखाव्याने किंवा चमत्कार शोधून नाही. जे लोक स्वस्तात भगवानाला पाहू इच्छितात पण रोज भागवत ऐकत नाहीत ते खरे भक्त नाहीत. तथाकथित व्यावसायिक सप्ताहामध्ये पैसा, मान, भौतिक लाभ पाहिला जातो, त्यामुळे कथाकार आत्मसाक्षात्कारी नसतात आणि म्हणून भगवंत प्रकट होऊ शकत. परंतु परीक्षित महाराज याच्या विरुद्ध होते. 7च दिवस होते तरी त्यांनी अखंड गंभीरतेने ऐकले आणि सिद्धी मिळवली. आपल्यासाठी हा जीवन सराव आहे. खरा श्रवण मार्ग काय? तर नित्य नित्यम, रोज, अधूनमधून नाही, गंभीरतेने, भौतिक फळासाठी नाही, खरी तृष्णा हवी भगवंतांसाठी, आणि फल म्हणजे नित्य श्रवणाने कृष्णाशी अखंड संपर्क राहतो आणि हृदयातील कलुष नाहीसे होतात. श्री प्रभुपाद म्हणायचे, लोक म्हणतात पाहणे म्हणजे विश्वास, पण खरं तर ऐकणे म्हणजे पाहणे. भगवान सर्वांना का दिसत नाही? कोणती महाराणी म्हणतात भगवान सर्वांच्या अंतर्बाह्य आहेत, तरी अज्ञानी त्यांना पाहू शकत नाहीत, कारण मायेचे आवरण आहे. भगवान फक्त शरणागत निष्कपट भक्तांनाच प्रकट होतात. विद्वत्ता, मोठी बुद्धी यामुळे नाही. भगवानांची कृपा हाच खरा अधिकार आहे. साध्या श्रद्धेचे महत्व आहे. तत्वज्ञान नको, निरागस श्रद्धा हवी. वृंदावनांच्या गोपिका पहा, नंद पहा, यशोदा, गवळे सहज भक्तीने भगवानांना बांधले. चैतन्य महाप्रभू म्हणाले, वृंदावनवासी सर्वात भाग्यवान, कारण त्यांनी सर्व काही कृष्णासाठी अर्पण केले. आणि म्हणूनच म्हणतात की खऱ्या सभ्यतेचे वैभव विचार केला तर कृष्णाला गोविंद म्हणतात, कारण त्यांनी गोवर्धन उचलून गाय गवळी यांचे रक्षण केले. त्यामुळे मानवी प्रगती 2 स्तंभावर आहे, ब्राह्मण संस्कृती अर्थात आध्यात्मिक शिक्षण आणि गोरक्षण.
हे नसतील तर भगवान कधी संतुष्ट होत नाही. तर साधनेची टप्प्याटप्प्याने प्रगती होते श्रवणाद्वारे. 6 टप्पे. सगळ्यात आधी श्रद्धा, प्रारंभीची श्रद्धा, आदौ श्रद्धा, नंतर साधू संघ, भक्तांची संगती, मग भजन क्रिया अर्थात साधना, अनर्थ निवृत्ती, दोषांचा त्याग, निष्ठा म्हणजे दृढ श्रद्धा, आणि मग रुची कथा कीर्तनात गुण. ही प्रगती यांत्रिक नाही, शरणागती, सेवा व चौकशीमुळेच होते. आपल्यासाठी संदेश हाच की भगवान पाहण्यासाठी कुठलाही जादूई मार्ग नाही. खरा मार्ग म्हणजे नित्य शुद्ध श्रवण आणि कीर्तन. अशा सरावाने भगवंत स्वतः हृदयात प्रकट होतात. खरा भक्त नित्य श्रवण कीर्तन करतो. साध्या श्रद्धेने व रोजच्या सरावाने भगवान हृदयात प्रकट होतात. चमत्काराची वाट पाहू नका. नित्य भागवत श्रवण व शुद्ध जीवन हाच भगवंत दर्शनाचा खरा मार्ग आहे. तर संदेश हाच या दोघा श्लोकांद्वारे की परीक्षित महाराजांनी दाखवले की मृत्यू समयी सर्वोच्च सिद्धी जी आहे ती आपल्याला मिळते भागवत श्रवणाने, अखंड स्मरणाने. नित्य श्रवण केल्याने भगवंत हृदयात प्रकट होतात. आपल्यासाठी मार्ग स्पष्ट आहे. आजीवन रोज श्रवण व कीर्तन, निष्कपट श्रद्धा. मृत्यू समयी यश, अखेरच्या क्षणी कृष्ण स्मरण, आणि जीवनात यश नित्य श्रवणाने हृदयात कृष्णाचं प्रकट होणं. हरे कृष्ण. दंडवत.